तू दिसते ना स्क्रीन. चला कालचा टास्क आपण स्टार्ट करू. त्याच्यासोबत ते पण पाहू, कालचं रिव्हिजन पूर्ण. आज तास दिला होता ना. ठीक आहे, चालेल. सो पाहूया. Return of class not displaying. सर तुमचा आवाज नाही येते. हॅलो, आता येते आवाज? हा हॅलो. हा सो आपण करू स्टार्ट कालचं पूर्ण रिव्हिजन प्लस टास्क पण. ओके. हो, आपण काल क्लासेस पाहायला स्टार्ट केलं होतं. तो नेमकं क्लास म्हणजे काय हे नॉर्मल काय एक क्लास म्हणजे काय असतं. व्हॉट इज मीन बाय क्लास? कोणीही सांगा, पण सांगा. किती ओपिनियन द्या एक तरी. चला. आपल्याला हेड टॅग मध्ये स्टाईल घ्यायची आहे आणि स्टाईल क्लोज करायची आहे. ठीक आहे. हा स्टाईल टॅग कशासाठी असतो? जे की आपण कोणतेही क्लासेस डिफाईन करतो. ठीक आहे. नेमकं क्लासेस म्हणजे काय? सो क्लास म्हणजे समजा एखादा एक ऑब्जेक्ट आहे किंवा एखादी एक व्यक्ती आहे. तो ती व्यक्ती काही गोष्टींमुळे डिफाईन होते. ठीक आहे. कारण तिचा स्वभाव, तिचं समजा वागणं, बोलणं, चालणं. सो हे त्याचे काय असतात? प्रॉपर्टीज असतात. प्रॉपर्टीज म्हणजे नेमकं त्याचे गुणधर्म. ठीक आहे. त्या व्यक्तीचे. तसंच क्लास आहे. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे? एक डिव्हिजन आहे. डिव्हिजन ॲज एक व्यक्ती आहे. सो त्या डिव्हिजनला आपल्याला गुणधर्म द्यायचे किंवा गुण द्यायचे. मग जे आपण गुण देऊ, जे आपण प्रॉपर्टीज देऊ, त्यानुसार तो तयार होणार. म्हणजे तो एक माणूस बनणार आहे. ओके. चांगला माणूस बनण्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रॉपर्टीज द्याव्या लागतील. जर तुम्ही खराब प्रॉपर्टीज दिल्या तर खराबच दिसणार आहे ते सगळं. ओके. सो त्यासाठी तुम्हाला कम्प्लिटली एकदम छान व्यवस्थित क्लासेस सेट करावे लागतील. सो क्लासेस सेट करण्यासाठी तुम्हाला पर्टिक्युलर एक नाव लिहावं लागेल. कारण कोणत्याही व्यक्तीला त्याच्या गुणधर्मांनी कधीच ओळखलं जात नाही, आणि त्याच्या नावाने ओळखलं जातं. सो त्याचं नाव हा त्याचा क्लास असतो. ठीक आहे. जसं की आता समजा शिवम. सो शिवम कसा आहे? चांगला आहे, वाईट आहे? सो ते तुम्हाला माहिती. ठीक आहे. कारण प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळा असतो. कुणाला चांगला वाटतो, कुणाला वाईट वाटतो. सो आपण ते म्हणजे प्रत्येकाला डिफाईन नाही करू शकत, की मी चांगलाच आहे, मी वाईटच आहे. सो जसं तुम्ही प्रॉपर्टीज डिफाईन करसाल किंवा जसं
कुणाला दिसेल तुमच्या प्रॉपर्टीज, सो त्यानुसार तुम्ही म्हणजे समोरचा व्यक्ती समजून घेत असतो तुम्हाला की तुम्ही तसे आहात. सो आपल्याला तशीच प्रॉपर्टी लिहायच्या आहेत. ठीक आहे. सो मग मी छानपैकी प्रॉपर्टीज डिफाईन करणार. सो प्रॉपर्टीज डिफाईन करण्यासाठी तुम्हाला क्लास सेट करावा लागतो. सो क्लास कुठे सेट करायचा? ह्या स्टाईल टॅगमध्ये. ठीक आहे. सो स्टाईल टॅग कुठं कुठे घेऊ शकता तुम्ही? हेडमध्ये घेऊ शकता. ठीक आहे. तुम्ही बॉडीच्या मध्ये सुद्धा घेऊ शकता. असं काही कंपल्शन नाही आहे की तुम्हाला हेडमध्येच घेता येतं. स्टाईल टॅग तुम्ही हेडमध्ये पण घ्या, स्टाईलमध्ये पण घ्या, पण असं करू नका. तसं हेड क्लोज केल्यानंतर स्टाईल आणि स्टाईल नंतर मग बॉडी स्टार्ट, असं करू नका, असं चालत नाही. ओके. सो बॉडी मध्ये पण घेऊ शकता तुम्ही आणि बॉडीच्या बाहेर पण घेऊ शकता, म्हणजे हेडच्या मध्ये. ओके. सो आपण घेतला स्टाईल टॅग. स्टाईल टॅग मध्ये आपल्याला काही क्लास सेट करायचे. सो क्लास सेट करण्यासाठी मला काय करावं लागेल? आधी मला आधी काहीतरी नाव डिफाईन करावं लागेल त्या क्लासचं. क्लासचं नाव समजा मी स्वतःच लिहिलं, त्याच्यामध्ये स्टाईल टॅगमध्येच क्लास डिफाईन करायचा. पण कसं डिफाईन करायचा? डॉट लिहून. सो डॉट क्लास, किंवा तुमचं स्वतःचं नाव लिहा किंवा कोणतंही नाव. असं काही कंपल्शन नाही आहे की तुम्हाला पर्टिक्युलर हेच पाहिजे तेच पाहिजे. ओके. सो तुम्ही इंडिव्हिज्युअली काही पण लिहू शकता त्या क्लासचं नाव. ओके. जसं मी स्वतःचं नाव लिहितो. लिहिल्यानंतर आता डॉट क्लास लिहिला आपण. क्लास लिहिल्यानंतर तुम्हाला कर्ली ब्रॅकेट देऊन स्टार्ट करावा लागतं क्लास, आणि क्लोज करण्यासाठी कर्ली ब्रॅकेट क्लोज करावं लागतं. ओके. मग आता या कर्ली ब्रॅकेटमध्ये तुम्हाला त्या CSSच्या सगळ्या प्रॉपर्टी लिहायच्या, जेणेकरून तो तसा दिसेल आपल्याला. ओके. चांगला वाईट जे काही असेल ते सर्व. मग त्यासाठी तुम्हाला आधी एक डिव्हिजन बॉडीमध्ये डिफाईन करावं लागेल. सो डिव्हिजन, आणि डिव्हिजन स्टार्ट करायचा आणि क्लोज करायचा. ओके. आता मी डिव्हिजन स्टार्ट केला, क्लोज केला. आता त्यामध्ये मला हा शिवम नावाचा एक क्लास डिफाईन करायचा. सो मी कुठे डिफाईन करणार? डिव्हिजनमध्ये स्पेस देईल, आणि स्पेस देऊन त्या क्लासचं नाव लिहिण्यासाठी क्लास ॲट्रिब्यूट सेट करेल. सो डिव्हिजन स्पेस क्लास इज इक्वल टू डबल कोट स्टार्ट आणि डबल कोट एंड. ओके. तो ह्या डबल कोटमध्ये मी जो क्लास डिफाईन केलाय तो क्लास मला इथे लिहावा लागेल. आता जे पण काही प्रॉपर्टीज, म्हणजे जे पण काही गुण मी इथे या कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिल ते त्याला डिफाईन होते. असे मी मल्टिपल डिव्हिजन जरी घेतले तर त्या प्रत्येक डिव्हिजनला शिवमचे गुण लागतील. ओके. समजलं? काही प्रॉब्लेम कोणाला क्लासेस बाबतीत? नो. येस नो किंवा बोलून आन्सर देऊ शकता. नो. ओके. वैभवी का नाही? समजलं सर. रोहित, हॅलो. यस. ओके. सो बघा, आता मी काही प्रॉपर्टीज डिफाईन करतो. त्याआधी आपण आपलं स्ट्रक्चर पाहू टास्कचं. पहिले काय होतं? एक डिव्हिजन होता जो की हेडिंगसाठी आपण तयार केला होता. त्यासाठी आपण घेऊया सिंपल एक डिव्हिजन आधी. इथे मी एक सिंपल डिझाईन एक क्लास देतो हेडिंग म्हणून, किंवा हेडिंग कर्ली ब्रॅकेट स्टार्ट क्लोज. ओके. सो मल्टिपल क्लासेस कसे डिफाईन करायचे असे. ठीक आहे. हेडिंगचा क्लास संपला गेला की तुम्ही डॉट दुसरा क्लास आणि त्याचं स्टार्टिंग कर्ली ब्रॅकेट, एंडिंग कर्ली ब्रॅकेट देऊन सगळं करू शकता. असं मल्टिपल टाईम तुम्ही कोणतेही क्लास डिफाईन करून त्यांना इझिली CSS देऊ शकता. सो हेडिंग तयार करायची आपल्याला. मग हेडिंगची वेळ आपली काय असेल? 80%. 80% द्या. त्यानंतर मला काय करायचंय? विड्थ जी आहे ती समजा 90 देतो. 80 बनवा, 80 सो विड्थ 90. हाईट जी आहे ती पिक्सेलमध्ये देऊ, कारण आपल्याला छोटंसं पाहिजे. सो आपण 100 पिक्सल ठेवूया. ओके. किंवा 80 जरी ठेवलं तरी चालेल. सो बॅकग्राऊंड जे आहे आपलं आपण थोडं लाईट ठेवू. सो लाईट येल्लो. बॉर्डर
पण आपण घेऊ 2 पिक्सल सॉलिड ऑरेंज आणि टेक्स्ट अलाइन सेंटर, कारण मला ह्या डिव्हिजन मधला टेक्स्ट अलाइन जो आहे तो सेंटर करायचा. सो टेक्स्ट अलाइन सेंटर. ओके. सो हेडिंग मध्ये मी कम्प्लिटली डिफाईन केलं टेक्स्ट अलाइन सेंटर. आता मला हे सगळं वरच्या डिव्हिजनला डिफाईन करायचं. मग त्यासाठी मी ते डिव्हिजनमध्ये स्पेस देऊन लिहिणार क्लास ॲट्रिब्यूट इज इक्वल टू डबल कोट स्टार डबल कोट एंड आणि त्या क्लासचं नाव. सो हेडिंग. ओके. सो आता मग मी इथे नाव लिहितो. थ्री पेक्षा आपण H2 घेऊया. सो H2. आता इथे हेडिंग लिहायची आपल्याला. सो माय प्रोफाईल असं मी हेडिंग देऊन टाकते. ओके. मला टेक्स्टला कलर पण द्यायचा आहे. सो कलर देण्यासाठी टेक्स्टला कलर नावाची प्रॉपर्टी आहे. बॅकग्राऊंड ही बॅकग्राऊंडसाठी असते. टेक्स्टला कलर द्यायचा असेल तर कलर प्रॉपर्टी असते. कलरमध्ये मग मी देतो आता रेड. कंट्रोल एस आणि मग बघूया काय होतं ते. दिसलं. पण प्रॉब्लेम काय झाला, इकडची जागा सुटली, तिकडची जागा भरलेली आहे. सो मला सेंटरला आणायचं आहे. मग मी काय करणार, कम्प्लिटली इथे घेणार एंटर टाईप. डिव्हिजनच्या सगळ्यात शेवटी डिव्हिजन जिथं क्लोज झाला तिथे सेंटर लिहायचं आणि इथे डिव्हिजनच्या स्टार्टिंगला सेंटर स्टार्ट करायचं. कंट्रोल एस आणि आता बघूया. कंट्रोल एस करा. दिसलं. आता प्रॉपर सेंटरला आलाय. वाटल्यास F12 करून पहा. दिसलं. सो कम्प्लिटली सेंटरला आलाय. सो आणखी वरतून सुद्धा मला थोडं खाली आणायचं होतं. मग त्यासाठी मग काय करायचं, BR थोडा गॅप BR कंट्रोल एस आणि रिफ्रेश. ओके. आता झाले प्रॉपर. आता तुम्हाला एक HR द्यायची. सो HR देण्यासाठी वरचं डिव्हिजन क्लोज आणि सेंटर क्लोज झाल्यानंतर इथे HR. ओके. आणि सेम तसंच मोठ्या कॉन्टेंट नंतर म्हणजे मोठ्या डिव्हिजन नंतर आणखीन एक HR क्लोज करायचा होता. आणि मग आणि पुन्हा मग तुम्हाला हे करायचं होतं, पुन्हा हेडिंग द्यायची ते सिम्पली ओके. मस्त आहे का नाही समजत आहे? हॅलो हॅलो. समजत सर. ओके. सो आता आपल्याला जो मेन कॉन्टेंट होता मधला तो ह्या डिव्हिजनमध्ये तयार करायचा आहे. ओके. सो मग त्यामध्ये काय करतं, त्यामध्ये पहिला तर हा मोठा डिव्हिजन आहे. ठीक आहे. ह्या डिव्हिजनमध्ये एक इमेज आहे. ओके. आणि त्या इमेजमध्ये मग हे चार म्हणजे इमेजच्या खाली चार कॉन्टेंट्स आहेत, म्हणजे चार इमेजेस आयकॉन्स वाले. ओके. सो हे झाले सिंपल आपले आयकॉन्स. मग त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल ते बघा. ह्याच्यात प्रॉपर एकच गोष्ट आहे, तुम्ही हे सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित डिफाईन करणार आहे आयकॉन्सच्या, आणि ते म्हणजे आणि इमेज सुद्धा. सो हे जर जमलं तुम्हाला ह्या डिव्हिजनमध्ये इमेज आणि इमेजच्या खाली मग आयकॉन्स, ते पण प्रॉपर एका लाईनीत समजा. ठीक आहे. व्यवस्थित गॅप सोडून हे जर जमलं, सो तुम्हाला कोणतीही गोष्ट बसवता येते, कितीही ॲडजस्टमेंट करून. हा त्याचा अर्थ. म्हणजे तुम्ही इझिली रिस्पॉन्सिव्ह करू शकता. ओके. सो आता मी पहिले काय करतोय, मेन डिव्हिजन कोणता वाला, हा कर्ववाला डिव्हिजन तयार करतो.
सो इथे घ्या पूर्ण. वरच्या थोड्या प्रॉपर्टीज आपण कॉपी पेस्ट करू. ओके. तो मला विथ जी आहे ती समजा 90 ठीक आहे. ओके, किंवा 80 घ्या थोडी. आणि हाईट जी आहे ती आपल्याला थोडी जास्त लागेल. जी आहे 600 पिक्सल. ओके. आणि आपल्याला बॉर्डर 2 पिक्सल ओके चालेल. आणि बॅकग्राऊंडचं तेच पाहिजे. आपण टेक्स्ट तर नाही घेणार आहोत. ठीक आहे, टेक्स्ट अलाईन सेंटरची पण नाही करत. सो एवढ्या झाल्या प्रॉपर्टीज डिफाईन. आता मला कर्व करायचं. सो कर्व करण्यासाठी आहे बॉर्डर रेडियस. बॉर्डर रेडियस मला थोडं जास्त बॉर्डर रेडियस करायचं. सो 15 पिक्सल मी लिहिलं. आणि त्यानंतर मला काय करावं लागेल. हां, मला सेंटरला घ्यावा लागेल तो बॉक्स. त्यासाठी मग सेंटर टॅग. ओके, प्लेस करू आणि बघू काय होतं ते. ओके, आला बॉक्स. पण आता मला सेंटरला तर पाहिजेच होता, प्लस थोडा कर्व पण जास्त करायचा. सो सिंपल पुन्हा त्या प्रॉपर्टीजमध्ये जा. इथे करूया 30 आणि पुढं वाढू 650. आणि मग इथे घेऊया सेंटर टॅग. सेंटर सेंटर टॅग त्या मोठ्या डिव्हिजन्सचा क्लोजच्या नंतर क्लोज करूया. सो दिसलं. हॅलो, दिसलं सर्वांना? येस सर. ओके. डेस्कटॉपमध्ये सुद्धा सेमच दिसत आहे, प्लस मोबाईलमध्ये सुद्धा, मोबाईल व्ह्यूमध्ये सुद्धा सेमच दिसत आहे. ओके. सो आता आपण ती स्क्रीन तयार करू. ॲटलीस्ट थोडं आणखी त्याची हाईट वाढू मोठ्या डिव्हिजनची 750 ठेवूया. X. सो आता प्रॉपर आधी जेवढा गॅप वरती आहे तेवढाच गॅप खाली पण ठेवला आहे प्रोफाईलला. सो मग आपल्याला पी आर वाढवावं लागते. कंट्रोल एस. झालं परफेक्ट. सो आता आपल्याला ह्याच्यामध्ये इमेज घ्यायची आहे. सो इमेज घेण्यासाठी आपण काही इमेज डाउनलोड करूया. इमेज डाउनलोड केली आहे. सेव्ह इमेज ॲज, सेव्ह इट, शो इन फोल्डर, कट करा
तुमच्या पार्टमध्ये पेस्ट करा, रिनेम करा, ESP द्या, .jpg. सो आता ह्या कॉन्टेंटमध्ये मला जर तुम्ही व्यवस्थित विचार केला रिस्पॉन्सिव्हसाठी, सो इथे बघा ह्या डिव्हिजनमध्ये मला 2 डिव्हिजन तयार करावं लागतील. एक डिव्हिजन इमेजसाठी आणि एक डिव्हिजन कशासाठी, ह्यांच्यासाठी. ओके, हा डिव्हिजन कम्प्लिटली इनविजिबल असेल असा. ओके, कम्प्लिटली इनविजिबल असेल असा. ठीक आहे, बॉर्डर सुद्धा इनविजिबल असेल, पण हे प्रॉपर बसवण्यासाठी मला डिव्हिजन घ्यावंच लागते. ओके, त्याशिवाय हे तयार नाही होणार. सो ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, सो मग एक डिव्हिजन ह्यासाठी, एक डिव्हिजन ह्यासाठी. सो 2 डिव्हिजन तयार करा. सो मी इथे जातो डिव्हिजन क्लास शिवममध्ये, इथे डिव्हिजन 1 तयार करतो. तिला क्लास देऊन टाकू आपण. दोन डिव्हिजन मी 2 क्लास तयार केले. स्वतः क्लास आधी मला डिफाईन करावा लागेल. सो वरती जातो मी. आता मला क्लास डिफाईन करायचा आहे. सो इमेजसाठी समजा SPIM इथे क्लास डिफाईन करतो. ओके, SPIM ची विड्थ आणि हाईट सेट करून देतो. मला विड्थ पाहिजे इथे असेल समजा इथे 80% आहे. सो इथली विड्थ घेतो 70%. ओके, आणि मग हाईट घेतो, हाईट समजा मी घेतो 600 पिक्सल. 600 जर जास्त झाली 500 घेऊयाचा. आणि आता मी बॅकग्राऊंड जे आहे ते तात्पुरतं देतं म्हणजे मला समजण्यासाठी. सो बॅकग्राऊंड आपण देऊया ऑरेंज कलरचा. आणि बॉर्डर रिडिंगची वगैरे गरज नाही. सो कंट्रोल एस करून पाहूया काय दिसतंय ते आपल्याला. काहीच नाही दिसलं कारण आपण क्लासच खाली डिफाईन नाही केला. ओके, इथे SPIMG असा क्लास डिफाईन करावा लागेल. त्यानंतर रिफ्रेश दिसला. सो मला त्याच्यामध्ये गॅप पण आणायचा आहे. सो मग मी गॅप आणण्यासाठी काय लिहिणार आहे इथे, मला टॉपमधून आणायचं आहे. लेफ्ट आणि राईटमधून तर गॅप ऑटोमॅटिकली आलेलंच आहे कारण आपण सेंटर टाईज केला. मला टॉपपासून आणायचं आहे म्हणून मार्जिन टॉप घेईल. मार्जिन टॉप आणि 10 पिक्सल किंवा थोडं वाजवतो 20 पिक्सल. रिफ्रेश आला गॅप. पुन्हा रिफ्रेश आणि थोडा देऊया. किती द्यायचा होता, प्लस रिफ्रेश. ओके, आता मला त्याची विड्थ थोडी वाढवावं लागेल कारण खूपच गॅप झाली. जेवढी वरची टॉपची सुटलेली जागा तेवढीच आपण लेफ्ट आणि राईटची पण सोडू. तो समजा मी इथे करतो 80. कंट्रोल एस बघूया काय परफेक्ट. 85% एवढं परफेक्ट बसतं. वाटल्यास ह्याचं 675 करू प्लस आणि 65 कंट्रोल एस. सो परफेक्ट बसलं, फक्त थोडी हाईट वाढवून देऊ. सो इथे घेऊयात आपण 700 कंट्रोल एस रिफ्रेश. ओके, आता झालं एकदम परफेक्ट. सेम मला आणखीन एक डिव्हिजन तयार करायचं आहे ॲक्युरेट त्याच्या खालीच. त्यासाठी मला डिफाईन करावं लागेल तिथं सोशल किंवा आयकॉन किंवा काही पण. सो आयकॉन, सोशल आयकॉन.
फिट आपण हीच ठेवू 85. हाईट जी आहे ती आपण फक्त 200 ठेवू. ओके. आणि बॅकग्राऊंड ऑरेंज ठीक आहे सध्या पुरतं. मार्जिन टॉपची गरज नाही. गरज आहे पण तरी आपण थोड्या वेळासाठी हाईड करू. आणि रिफ्रेश. पुन्हा क्लास डिफाईन करायचा. सो कंट्रोल एच करा आणि रिफ्रेश करा. दिसलं. सो ॲक्युरेट त्याच्या खाली आला पण त्याची हाईट जरा जास्त झाली. सो ठीक आहे. सो आपण इथे करूयात 150. कंट्रोल एच आणि मग रिफ्रेश. ओके. आता मला त्याला टॉपपासून खाली सरकायचं. सो मग टॉप मार्जिन टॉप हा सोशल आयकॉनचा आहे पण त्याचा टॉप कोण आहे हा मोठा डिव्हिजन म्हणजे इमेज भाग आहे. तो इमेजच्या बॉटमपासून त्याचा टॉप असतो. एवढं फक्त लक्षात ठेवा. So आता मी 65 जास्त झालं ते आपण 20 करू फक्त. 20 पिक्सल आणि मग रिफ्रेश. सो 40 पिक्सल. परफेक्ट. आता मला वरती इमेज पाहिजे आणि खाली आयकॉन्स पाहिजे. ओके. मग मी काय करणार ते बघा आता. आता मला थोडंसं घ्यावं लागेल. त्यासाठी इथे मी 160 कंट्रोल एस. परफेक्ट झाला आता. ओके. सो आता वरच्या ह्या ऑरेंज डिव्हिजनमध्ये मला इमेज पुट करायची आहे. सो जा आता त्यात जा आणि इथे इमेज टॅग आहे. इमेज इज इक्वल टू डबल कोट स्टार्ट डबल कोट क्लोज आणि SP डॉट JPG आणि मग अल्टमध्ये द्यायचं स्पायडरमॅन. ओके. स्पायडरमॅन डिफाईन करा आणि आता आपल्याला हे जसं प्रॉपर बसलंय कोणतं विड्थ आणि हाईट. सो हाच क्लास पूर्ण कॉपी करायचा. ठीक आहे. हाच क्लास कॉपी करा. हे बॅकग्राऊंड वगैरे काढून टाका त्या क्लासमधलं. ओके. आणि SP डॉट इमेजला इमेज म्हणजे SP डॉट इमेजच्या डिव्हिजन क्लासमध्ये तुम्हाला इमेज नावाचा आपण टॅग घेतलाय. सो डायरेक्ट मी काय केलं SP डॉट इमेज मधलं बाय डिफॉल्ट टॅग इमेज टॅग घेतलाय. ठीक आहे. जर मी ते डॉट इमेज दिला असतं तो मला ह्या इमेज टॅगमध्ये जाऊन क्लास डिफाईन करावा लागला असता. क्लास इज इक्वल टू डबल कोट स्टार डबल कोट आणि मग इमेज असं मला लिहावं लागलं असतं. पण मी काय केलं हा क्लासचं डॉट क्लास SPI इमेज असं दिलं मी. ठीक आहे. आणि त्यानंतर डायरेक्ट इमेज टॅग डिफाईन करून दिला. म्हणजे डिफॉल्ट टॅग. सो डॉट काढून द्यायचा हा. ठीक आहे. मग आता तिथे क्लास जाऊन डिफाईन करायची गरज नाही. हा जो इमेज टॅग आहे तिथे जाऊन डिफाईन करायची गरज नाही कारण त्याच क्लासमध्ये नाव इमेज टॅग घेतलाय आपण. ओके. सो मग आता फक्त विड्थ आणि हाईट सेट केली झालं आपलं काम. कंट्रोल एस. आता बघा रिफ्रेश. ओके. समजलं का काही प्रॉब्लेम कोणाला? हॅलो. आणि नो फिटिंग सर. जी आहे ती 100% करून द्यायची त्याची म्हणजे तो पूर्ण बसेल. परफेक्ट बसेल. ओके. समजलं काही प्रॉब्लेम कोणाला? हॅलो. नो सर. सो हे झालं आपलं तयार. आता आपल्याला आयकॉन्स तयार करायचे. सो आयकॉन्स तयार करण्यासाठी आधी आपल्याला आयकॉन्स डाउनलोड करावं लागतील. सो सिम्पली जाऊयात आपण आयकॉन्स काउचवर. सो आयकॉन्स काउच गेलो इथे वेबसाईटमध्ये गेलो. त्या गेल्यानंतर इथे ऑल असेट्सच्या ऐवजी आयकॉन सिलेक्ट करायचं आणि इथे लिहायचं सोशल मीडिया. सोशल मीडिया लोगो. सो जायचं फ्रीवाले सिलेक्ट करायचे आणि मला लाईनवाले पाहिजे. सो हे झाले सगळे लाईनवाले. सो पहिले आपण यांच्यावर क्लिक करू. यांना एडिट करू. एडिट का करायचं कारण आपल्याला येलो कलर पाहिजे. येलो म्हणजे थोडंसं डार्क. सो
परफेक्ट आहे हा इंस्टाग्राम PNG डाउनलोड. आता हाच कलर कॉपी करून घ्या. तिला कॉपी कारण आपल्याला प्रत्येकाला द्यायचा आहे. कारण प्रत्येक इथे ॲडजस्टमेंट करू शकत नाही आपण की हाच कलर असेल तो तेच कलर. त्यापेक्षा इथे जायचं कलर कॉपी करायचा हा. आणि मग आता आपण घेऊयात व्हॉट्सअपसाठीचा व्हॉट्सअप एडिट करून मग इथे कस्टम कलरमध्ये यायचं. ह्या 0 0वर क्लिक करायचं आणि तो आपण कॉपी केलेला इथे पेस्ट करायचा. आला की नाही ऑटोमॅटिक एकदम परफेक्ट बसतं. सो ॲडजस्टमेंट करत बसायचं नाही इथे, ओन्ली डाउनलोड करून घ्यायचं कॉपी पेस्ट करून. सो हा झाला व्हॉट्सअप. नंतर आपल्याला काय पाहिजे तर सोशल मीडिया ट्विटर एक आहे. ट्विटर कस्टम कलर 0 पेस्ट आणि मग PNG डाउनलोड ह्या रेशोमध्ये डाउनलोड करायचं तरी पण 512 ओके. कारण ती थोडी हे असते HD असते. ओके. सो ट्विटर झालं. नंतर फेसबुक कुठे गेला मेटा झालं मला त्यांचं तरी ते कामाचं सर्चच करावं लागेल. लोगो फ्री लाईन भेटलाय आपल्याला. एडिट कस्टम कलर आणि मग इथे PNG डाउनलोड. सो झाले सगळे सोशल मीडिया आयकॉन्स डाउनलोड. मग आता आपल्याला ओपन करायचं आहे सध्या आणि मग इथून घ्यायचे आहे ते पाथ इथून उचला त्यांना आणि आपल्या इथे ठेवून द्या. ओके. सो आता इथे त्यांचे ओरिजिनल नाव आली. इथं WA फॉर व्हॉट्सअप, I फॉर इंस्टाग्राम, F फॉर फेसबुक आणि T फॉर ट्विटर. ओके. सो मग आता आहे घरी मज्जा. कारण हे सेट करणंच खूप इम्पॉर्टंट असतं. सो आता मी काय करतो या सोशल आयकॉनमध्ये सगळं काही डिफाईन करून देतो आधी इमेजेस. सो IMG SRC डबल कोट स्टार डबल कोट एन आणि इथे अल्टमध्ये इथे लिहितो मी पहिले इंस्टाग्राम आणि इमेज टाकतो. हो इमेज SRC. आता आपल्याला तयार करायचं आहे त्यांचं नाव WA I.PNG हे झालं इंस्टाग्रामचं. सो इमेज टॅग कॉपी पेस्ट करा आपण त्यावेळेस कॉपी पेस्ट करायचं आणि इथे मग लिहायचं आपल्याला नंतर फेसबुक. सो F लिहिलं होतं आपण आणि इंस्टाग्रामच्या आधी इथे लावायला फेसबुक. ओके. आणि त्यानंतर आपण काय घेत होतो इंटरनेट घेतलं होतं WA व्हॉट्सअप. सो WA नंतर मग इथे घेऊया आपण ट्विटर. ओके. सो आता कंट्रोल S करतो आणि मग दाखवतो काय राडा झाला असेल ते. सो बघा दिसलं असा कंप्लीट राडा तयार झाला. आता मग मला व्यवस्थित बसायचे प्लस तसं तयार करायचे. मग त्यासाठी मी काय करणार सिम्पली आता बघा हे बॅकग्राऊंड आपण काढून टाकू. आपण बॉर्डर देऊ सध्या बॉर्डर घेऊया 2 पिक्सल सॉलिड ऑरेंज प्लेस करू आणि बघू. ओके. सो बॉर्डर आली आता प्रॉपर. आता फक्त आपल्याला ते व्यवस्थित बसवायचे. सोशल आयकॉन्समध्ये मी इमेज टॅग घेतलाय
माहिती आहे. सो आयकॉन EIMG. सो करी ब्रॅकेट स्टार्ट आणि आता मला इथे त्या आयकॉन्सची विड्थ आणि हाईट डिपेंड करायची. सो आपण काय करू, नॉर्मली हाईट किती आहे 160 आहे. सो मग आपण त्यांची हाईट घेऊया, सॉरी विड्थ आणि हाईट दोन्ही पण सारखीच घ्यावं लागतं. ओके, सो कशी घ्यायची आता 160 पिक्सल आहे. 120 घेऊया, 120 पिक्सल विड्थ आणि 120 पिक्सल हाईट. ओके, आणि मग आपल्याला एका बाजूला एक आणायचं. सो एका बाजूला एक आणण्यासाठी फ्लोट लेफ्ट आहे, कंट्रोल एस आणि बघूयात काय होतं ते. आले की नाही आयकॉन्स एका बाजूला आहे. हॅलो, आले की नाही? येस सर. Yes, sir. बोर झालं काय? हॅलो, नाही सर, नाही. बोर तर नाही गेलं ना? बोर सो हा लो येऊ, कारण तो थोडा बाकीच्यांपेक्षा साईज त्याची कमी झाली. सो T.png आणि कंट्रोल एस आणि मग रिफ्रेश. ओके, परफेक्ट झालं. एकच मिनिट. सर डिव्हिजनच्या आतमध्ये सेंटर घेऊ शकतो का आपण? सेंटर टॅग डिव्हिजन मध्ये काय 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 करू शकतो? डिव्हिजन स्टार्ट केल्याच्या नंतर सेंटर टॅग घेऊ शकतो का? हा, घेऊ शकतो ना. स्टार्ट केल्याच्या नंतर सुद्धा, म्हणजे त्याच्यामध्ये पण घेऊ शकतो तुम्ही, बाहेर पण घेऊ शकता. ओके. हम्म. आता बस हे perfect. Refresh. आता आपल्याला काय करायचंय, ह्यांची थोडी आणखी साईज कमी करायची आहे. मग आपण घेऊयात थोडं कमी, सो 110 करू. Yes. Refresh. आता आपल्याला मार्जिन द्यायची आहे, मार्जिन, कारण त्यांच्यामध्ये गॅप आणायचं. मार्जिन आधी ऑल साठीची देऊन पाहू, जे की करू 20 पिक्सल. प्लस आणि मग रिफ्रेश. परफेक्ट आहे. परफेक्ट. 26 कंट्रोल एस 26. ओके, तो बसले परफेक्ट. आता आपल्याला ह्यांना बॉर्डर घ्यायची, किंवा बॉर्डर नको आहे ना, ह्यांना असं बॉर्डर काढून टाकली वरती ऑरेंज. सो कंट्रोल एस करू आणि रिफ्रेश. आणि ह्यांना सेंटरमध्ये घेऊ, सेंटर टॅग. सो सेंटर, इमेजला सेंटरला घेतो. सो
ओके. बघा बरं, सांगा मला कसं दिसतंय, छान आहे का एकदम खराब आहे? सांगा लवकर. हॅलो. छान आहे सर. ठीक आहे, चालेल. सो असं टास्क होतं, एवढं सगळं केल्यानंतर ते टास्क तयार होणार होतं. ओके. आपण सोर्स कोड पण पाहू वाटल्यास. बस एवढंच, काहीच नाही. फक्त किती लाईन आहेत? 106 लाईन्स. 106 लाईन्स मध्ये एवढं सगळं तयार झालं. उलट ह्याच्यापेक्षा भारी तयार करू शकतो. इथं काहीच नाही, इथं एकदम सिम्पल आहे आणि एकदम आउटडेटेड डिझाईन म्हणू शकता ही. कारण अशा डिझाईन जे आहेत ना, ते पहिले बनवले जायचे. यांनाच आपण कसं तरी कलर कॉम्बिनेशन मधून मॅच करून घेतलं. ओके. तो आपण प्रोफाईलचा कलर सुद्धा थोडं चेंज करू, चांगलं दिसेल. रेडच्या ऐवजी ऑरेंज दिसते. माय प्रोफाईल. ओके. तो समजले आजचं टास्क. सर कोडचा हो. स्क्रीनशॉट घेऊ द्या. काय झालं? कोडचा स्क्रीनशॉट. ओके ओके. कोडचा स्क्रीनशॉट. आता या कोड खूपच छोटा झाला. ठीक आहे, काढा असं. एकच मिनिट हा. इथला काढा. काढला सर. काढला. ओके सर. ओके. सो झालं आपलं. तो आता क्लास आणि सब क्लासेस कळाले कसे घ्यायचे ते. हॅलो. क्लास. येस सर. हां. बाय डिफॉल्ट टॅग जर घेतला तरी चालतो, जसं की मी घेतलाय SPIMG आणि इमेज टॅग. ठीक आहे. म्हणजे ह्या SPIMG मधलाच इमेज टॅगला ह्या प्रॉपर्टीज लागू होणार, त्याशिवाय नाही. जर मी डायरेक्ट असं केलं असतं SPIMG आणि हा बाय डिफॉल्ट इमेज टॅग, जिथं जेवढे जेवढे ह्या CSS मध्ये सॉरी HTML मध्ये जेवढे पण इमेज टॅग आहेत, तो स्पायडरमॅनचं पण असेल किंवा आयकॉन्सचे पण असतील. सो ह्या सगळ्यांना तो लागू होऊन जातो. सो कसं ते बघा आधी. तर मी हा SPIMG कट करून टाकला आणि आता बघा म्हणतात खालचं पण करावं लागेल. कंट्रोल S. आता बघा काय झालं. हा जो इमेज टॅग होता, म्हणजे आपण जी पण काही डिफाईन केली स्टाईल इथली, सो प्रत्येकांना ही लागू झाली, प्रत्येक आयकॉनला. कशामुळे? कारण आपण इथलं काय केलं, SPIMG काढून टाकलं. हा SPIMG काय करतो की माझा जो डिव्हिजन आहे, म्हणजे मी स्वतः माझ्या डिव्हिजन मधला इमेज टॅग, त्यालाच ही CSS लागू होईल. ओके. आणि नेक्स्ट या सोशल आयकॉन्स मधला, म्हणजे तुमच्या मधला तुमची इमेज टॅग, सो ती फक्त त्या इमेजच लागू होईल, बाकी दुसऱ्यांना नाही लागू होणार. मग त्यासाठी मग हे देणं गरजेचं असतं. SPIMG मधलाच इमेज टॅग, त्यालाच हा CSS लागू होणार. SPIMG मधला इमेज टॅग, त्यालाच एवढंच हे लागू होईल. आणि सेम तसंच सोशल आयकॉनसाठी जी आपण केली होती, तीच त्याला लागू होईल. ओके. तर समजलं काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? ओके. हॅलो. नो सर. ओके. चला, उद्याचा टास्क ह्याचीच प्रॅक्टिस करा पुन्हा. ओके. आणि अशा मल्टिपल 5 प्रोफाईल्स तयार करा. एकाखाली एक छानपैकी गॅप देऊन, वरती लेफ्ट राईट, म्हणजे असंच. कसं नेमकं आता ते सांगतो मी. म्हणजे हा जो बॉक्स आहे पूर्ण, हाच बॉक्स तुम्हाला 4 ते 5 वेळेस तयार करायचा आहे, एकाखाली एक. तो पण व्यवस्थित गॅप देऊन. नेमकं हे असं.
आणि सगळ्यात शेवटी मग ते हे आलं पाहिजे. कोणतं? हे आलं. ओके. असे प्रॉपर ज्ञान द्या आणि मग 4 ते 5 प्रोफाईल तयार करून मला आउटपुट दाखवून द्या उद्या. ओके. सो आज तर सगळं करून दाखवलं. सो यायलाच पाहिजे. नाही आलं तर मग मला कॅडबरी द्यायची सगळ्यांनी मिळून. ओके. सो करा आज हे टास्क कंप्लीट. सो गुड मॉर्निंग. बाय बाय.